नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजपर्यंत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपये ऐवजी 2,00,000 रुपये अनुदान द्या, या मागणीसाठी 2-3 आंदोलनं झाली. त्याच्यानंतर आता परवा एक आंदोलन झाले. 30 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचा निर्णय होईलच. पण पीक विमा हा 17,500 रुपये हेक्टरीनेच द्या, यासाठी आंदोलनं सुरू होत आहेत मित्रांनो. कारण आता शेतकरी थांबत नाही आहे. थांबा आणि न थांबणंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. कारण बीडमध्ये आता हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा द्या अशा मागणीसाठी अ, जागर प्रतिष्ठानच्या वतीने विशाल जाधव नामक शेतकऱ्याच्या माध्यमातून उपोषणाचं आंदोलन सुरू झालेलं आहे मित्रांनो. आता आंदोलन हे काही का होईना घेऊन बसल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या वतीनं खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं. तुम्ही सर्वांनी माननीय मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद पाहिलेली आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही हेक्टरी 17 ते 17,500 रुपये पीक विमा देऊ. त्याच्यानंतर अनुदानाची घोषणा केली आणि या सर्व प्रक्रियेसाठी मग त्याच्यामध्ये पीक विमाचाही विषय होता त्यांच्यात. आणि त्याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान असो, खरडून गेलेल्या जमिनी असो, बुजालेल्या विहिरी असो, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आणि पीक विम्याचे हेक्टरी 17,500 रुपये स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आणि 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं. मग त्या 31,000 कोटीमध्येही पीक विमा होता का? कारण लोकांना तेव्हा समज काय झाला, जेव्हा राज्य शासनाच्या वतीनं 17,500 रुपये सांगण्यात आले, अतिवृष्टी नुकसानीची भरपाई घोषित करत असताना पीक विम्याचा विषय त्याच्यामध्ये ॲड करण्यात आला. तेव्हा लक्षात लोकांना, शेतकऱ्यांना काय वाटलं की ह्या 31,000 कोटी रुपयेमध्ये पीक विम्याची भरपाई आहे. पण भरपाई तर विमा कंपनी देणार आहे. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द काय दिलेला होता, पीकच नाही तर पिकाची कापणी कशाला करायची, त्यामुळे हेक्टरी 17 ते 17,500 रुपये पीक विमा हा कमीत कमी शेतकऱ्यांना मिळेल व जास्तीत जास्त 36,000 रुपये पर्यंत पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मग तो निधी 31,000 कोटी रुपयेमध्ये होता का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो, 31,000 कोटी रुपये जाहीर करण्यात आले, परंतु 31,000 कोटी रुपयाचं वाटप झालं का? कारण कमीत कमी 17, 18, 19,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप झाले, हे मान्य करावं लागेल. 20 ते 21,000 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलं, परंतु उर्वरित जी रक्कम आहे, त्या रकमेचं काय झालं? ती रक्कम कुठे गेली? हा खूप मोठा प्रश्न राज्य शासनासमोर आहे आणि शेतकऱ्यांच्या मनात आहे. कारण शेतकऱ्यांना भ्रम काय झाला होता, शेतकऱ्यांना वाटत होतं 31,000 कोटीमध्ये पडलेल्या विहिरी, खरडून गेलेल्या जमिनी, रोजगार हमीच्या योजनेतून विहिरी जमिनी परत तयार करायच्या होत्या. कुठे जमिनी तयार झाल्या माहीत नाही. खूप लाभार्थ्यांनी विहिरीच्या अनुदानासाठी प्रयत्न केला. विहिरी ज्यांच्या पडल्या त्यांनी डॉक्युमेंट दिले, परंतु त्या विहिरीचंही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. कुणाला मिळाला अथवा न मिळाला, परंतु कोणी कमेंट तरी मला केलेली नाही. मी विहिरीचे 2-3 व्हिडिओ टाकलेले होते त्यावेळेस. परंतु कुणीही लाभार्थ्यानं विहिरीचं अनुदान मला पडलं असं कोणी सांगितलं नाही. 25,000 ते 30,000 रुपये अनुदान त्या विहिरीसाठी देणार होतं. पहिल्या टप्प्यामध्ये 15,000, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15,000 असं काहीतरी ठरलेलं होतं. परंतु पडलं म्हणून कोणी सांगितलेलं नाही. मग राज्य शासनाच्या वतीने तर 31,000 कोटी रुपये जाहीर करण्यात आले. मग विहिरीचं अनुदान ही शेतकऱ्यांना नाही. जमिनी खरडून गेल्या त्याचं अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. आणि त्यामध्येच हा प्रश्न महत्त्वाचा मांडण्यात आलेला होता की हेक्टरी 17,000 रुपये ते 17,500 रुपये पीक विमा देण्यात यावा, देण्यात येईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मग शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगाम 2025चा पीक विमा हेक्टरी 17,500 कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला? मोजक्याच शेतकऱ्यांना हेक्टरी पीक विमा 17,500 रुपये मिळाला, परंतु सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. 1,000 रुपये हेक्टरी, 2,000 रुपये, 3,000 रुपये, 7,000 रुपये, 5,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात आलं. आणि सांगताना तर हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा सांगण्यात होता. आणि या सर्व गोष्टीवर आता आंदोलन छेडलं जात आहे शेतकरी मित्रांनो. याची सुरुवात बीड जिल्ह्यातून झाली आहे. कारण बीड जिल्ह्याला खरं तर खूप नुकसानीत असताना 2025चा पीक विमा त्या शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं होतं. 2024चीही काही रक्कम बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सर्वात जास्त नुकसान बीड जिल्ह्यामध्ये होऊनही सर्वात जास्त पीक विमा त्या जिल्ह्याला मिळणं अपेक्षित होतं, परंतु त्या जिल्ह्याला पीक विमाच मिळालेला नाही आहे. आजही तो जिल्हा 25च्याही पीक विम्याची वाट पाहतोय. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड हे 3 जिल्हे
पीक विम्यासाठी उशिरा होते आणि यामध्ये धाराशिव जिल्ह्याची काही रक्कम पोचली, त्यांचं वाटप झालं. लातूर जिल्हा काही थोडी मदत झालेली आहे, परंतु अजूनही लातूर जिल्ह्याला पीक विमा मिळाला नाही आणि बीड जिल्ह्याला तर काहीही पीक विमा मिळालेला नाही. माननीय पुढाऱ्यांनी जेव्हा अशी व्हिडिओ पडतात तेव्हा शेतकरी ज्या कमेंट करतोय त्या पुढाऱ्यांनी खरंच कमेंट पाहाव्यात. कारण कोणत्या अपेक्षेने शेतकरी पीक विमा भरतोय, कोणत्या अपेक्षेनं शेतकरी पीक विमा भरून जे नुकसान होणार आहे त्याची भरपाई मागतोय. कारण शेतकऱ्यांना अपेक्षा तुम्ही पिकाचं नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळावे या अपेक्षेनं पीक विमा भरतोय आणि पिकाचं नुकसान झाल्यावरच शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळत नसेल तर खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल. आणि या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आज धाराशिवमध्ये असो, सत्ताधारी पक्षांच्या माणसांनीच आंदोलनं केली. आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की शेतकऱ्यांना 2,000 3,000 पीक विमा नको आहे, हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा जाहीर करण्यात होता. तो पीक विमा द्या, अन्यथा आम्ही बैलगाडी मोर्चा आणू, असं स्पष्ट संकेत आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केले. शेतकरी संघटने सत्ताधारी पक्षातीलही लोकांनी आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिली. लवकरात लवकर राज्य शासनानं निर्णय घ्या, अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल असे त्यांनी स्पष्ट संकेत दिले. सत्ताधारी पक्ष असताना सत्तेतलेच पक्षाच्या विरोधात आज शेतकऱ्यासाठी लढतायत, ही खूप गोष्ट चांगली आहे, परंतु याचा विचार राज्य सरकारनेही करणं अपेक्षित आहे. आज बीड जिल्ह्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज 3 दिवस झालेत विशाल जाधव नामक शेतकरी आज हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा देण्याचा आपण शब्द दिलेला होता, तो पीक विमा कुठे आहे या मागणीसाठी आज उपोषणाला बसलाय. 3 दिवस झाले, आज त्या उपोषणाकडे कुणीही बघायला तयार नाही. विरोधी पक्षही नाही, सत्ताधारीही पक्ष नाही. मग नेमकं चाललंय काय? राज्य शासनाच्या माध्यमातून जो निधी जाहीर करण्यात येतो, तो निधी तर कमीत कमी जाहीर केला शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित असतं, परंतु तसं घडताना दिसत नाही आहे. आज हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा जर कमीत कमी मिळणं अपेक्षित होतं, आज नांदेडसारख्या जिल्ह्यामध्ये 30,000 ते 35,000 रुपये हेक्टरी पीक विमा मिळतोय. मग इतर जिल्ह्यामध्ये हा आकडा का नाही? एका मंडळामध्ये 10,000, एका मंडळात 20,000, एका मंडळात 2,000, एका मंडळात 3,000 अशा प्रकारचा पीक विमा शेतकऱ्याला परवडणार नाही आहे. शेतकऱ्यांना 3 ट्रिगरचा पीक विमा असेल तरच परवडू शकतो, नाहीतर शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान सध्या खरीप हंगाम 2025मध्ये झालेलं आहे आणि ते नुकसान अजूनही भरून निघत नाही. कारण 2025मध्ये जास्त पाऊस पडून पिकं गेली आणि आता खरीप 2026मध्ये पाऊस नसून पिकं जाण्याच्या बेतात आहेत. आज कमीत कमी ऑगस्ट संपत आला आहे, फक्त 1 महिना पावसाळा राहिला आहे. तोही पावसाळ्याची गॅरंटी आज हवामान तज्ज्ञाकडून दिली जात नाही आहे. ह्याच्यावरून हे स्पष्ट आहे की येणारं वर्ष कसं येणार आहे, रब्बी सीझन कसं येणार आहे, पाण्याची काय अवस्था होणार आहे, हे सगळं माहीत असतानासुद्धा आज शेतकऱ्यांना एवढं परिस्थितीत ठेवणं राज्य सरकारनं कुठंतरी थांबवलं पाहिजे. राज्य सरकारकडून या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे. आज बीड जिल्ह्यामधील तो शेतकरी आज 3रा दिवस आहे अन्नत्याग करून अन्न उपोषण करतोय. त्याकडे राज्य सरकारने दखल घेऊन जो शब्द राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात होता, हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा देण्याचा, तो शब्द त्यांनी पाळावा. तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिलेला शब्द होता. प्रत्येक जिल्ह्यात ज्या ज्या शेतकऱ्यांना कमीत कमी पीक विमा मिळाला आहे, 17,500च्या आत पीक विमा ज्या शेतकऱ्यांना मिळाला आहे, तो पीक विमा राज्य सरकारनं देणं गरजेचं आहे. याला फक्त कारण म्हणजे पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा. आणि आपण तर सांगताना सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ भेटेल, चांगले पैसे मिळतील, या आशेनं आपण पीक कापणी प्रयोगाचा पीक विमा आणतोय. ट्रिगरचा पीक विमा असल्यामुळं काही शेतकरी क्लेम करत नाहीत, त्यामुळे ते क्लेममधून वगळले जाऊ शकतात, पीक विम्यातून वगळले जाऊ शकतात. यासाठी तुम्ही 3 ट्रिगर काढून टाकले. नुकसान नेमकं शेतकऱ्याचं ट्रिगर नसल्यामुळं होतंय, ट्रिगर असल्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होतोय. ह्या गोष्टीचा विचार आज कृषी विभागाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून असो, सर्व बाबीकडून विचार करून जो शब्द देण्यात आलेला आहे, तो शब्द राज्य सरकारकडून पाळला जावा व आज जो बीड जिल्ह्यामध्ये जो उपोषण करतोय, आज शेतकऱ्यासाठी लढतोय, त्यासाठी शेतकऱ्यांनी त्याला साथ द्या. कारण आज 17,500 रुपयाचा विषय आज त्याच्या माध्यमातून 3रा दिवस आहे तो आंदोलन करतोय. त्यांना शेतकऱ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे आणि त्याच्या उपोषणाची दखल राज्य शासनानं घेऊन दिलेला शब्द राज्य सरकारनं पाळणं गरजेचं आहे. बीड जिल्ह्यामध्ये खूप शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप झालं नाही. बीड जिल्ह्याची परिस्थिती खूप भयंकर आहे. 24मधलाही पीक विमा अडकलेला आहे, 25चाही पीक विमा नाही. त्यामुळे इतके जाजावून गेले शेतकरी आहेत, याकडे राज्य सरकारच्या माध्यमातून लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून जास्तीची रक्कम मंजूर करण्यात यावी व त्या शेतकऱ्यांना पीक विमा वाढीव देण्यात यावा व खरीप हंगाम 2026मध्ये 3 ट्रिगर लागू करण्यात यावे. ही खूप महत्त्वाचे ट्रिगर आहेत आणि ते शेतकऱ्यांना दिलासा देणारे ट्रिगर.
याबाबत कुठलीही जर अपडेट आली चॅनलवर लागलीच व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.